सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजार समिती समोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 2 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून 50 कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामाची सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी देशमुख यांनी सोमवारी केली. देशमुख म्हणाले, पुणे, हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी, फळे, धान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी, वेडी, घरकुर यांसारखी मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातांमध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्तस्वरूप येणार आहे. याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉ. किरण देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अभियंता महेश येमूल, अनिल विपत, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल अंबारे, महालिंगप्पा परमशेट्टी, सुरेश हत्ती, एन.डी. जावळे, अमोल बिराजदार, बाळू पटेल, बसवराज इटकळे, शंकर शिंदे, राहुल शावादे, विनायक बंग, धरीराज रमण शेट्टी, मल्लू कोळी, गुड्डू निर्मळ, बाळू राऊत, रवी कोसगी, प्रशांत गायकवाड, नागेश उंबरचे, आशिष दुलंगे आदी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.